afternoon to dignitaries, my dear parents, and all my dear little chums. मॅडमने मला स्कूलमध्ये बोलवणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आणि शोबीज इनोव्हेशन सारख्या प्रोग्राममध्ये छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आणि मेडल डिस्ट्रीब्युशन आज मॅडमने ठेवलं. ॲक्टिव्हिटीजबद्दल जर सांगायचं झालं, प्रचंड मेहनत घेतलेली आहे, ती प्रत्येक ठिकाणी दिसते. बॅकस्टेजवर एवढ्या छोट्या अंडर 6 आय थिंक ना, ही सगळी मुलं अंडर 6 आहेत आणि 6 वर्षाची आहेत. इतक्या सुंदर ॲक्टिव्हिटीज एवढ्या छोट्या मुलांकडनं करून घेणं, मी जेव्हापासून आले, जेव्हापासून त्या ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम बघत होते, नॉट अ सिंगल चाइल्ड, एकाही सिंगल चाइल्डचा पॉज नव्हता किंवा एकाही सिंगल चाइल्डने असं मला कुठल्याही स्टुडंटचं आढळलं नाही. इतका सुंदर कॉन्फिडन्स, इतकी शिस्त, बॅक स्टेजला बसल्यापासून आपला परफॉर्मन्स येईपर्यंतची शिस्त, प्रत्येक टीचरचा इतका बारकावा स्टडी केलेला आहे, इतकी बारीक अभ्यास करून आजची ॲक्टिव्हिटी वॉज सो वंडरफुल अँड इट्स बीन ऑलवेज अ ग्रेट प्लेजर मॅम टू हॅव अ पार्ट ऑफ सच ॲक्टिव्हिटीज. खूप छान वाटलं. अगदी म्हणजे इतका कॉन्फिडन्स कुठून येतो एवढ्या छोट्या मुलांमध्ये, आणि ऑल क्रेडिट गोज टू यू अँड KD भालेराव स्कूल स्टाफ. म्हणजे हे गोष्ट खूप सोपी नाही. आपण एक लहान मुलाला एक घरी एक छोटंसं आपण 4 ओळींचं जरी पाठांतर सांगितलं, ते करून घेणं, आल्यापासूनचे बारकावे जर सांगायचे राहिले तर मला ते सांगायला आवडतील. पहिले प्रत्येक मुलगा आल्यानंतर एका सर्कलमध्ये ते सिंक्रोनायझेशन वॉज परफेक्ट, कन्व्हर्सेशन 2 मुलांमध्ये वॉज परफेक्ट, माईक एवढ्या छोट्या मुलांनी माईक हातात धरणं, ही कॉन्फिडन्स लेवल खूप छान होती. एकमेकांशी कन्व्हर्सेशन करणं, बाकी 2 मुलं कन्व्हर्सेशन करत असताना बाकीच्या मुलांनी सावधान पोझिशनमध्ये सगळं उभं राहणं. इतक्या छोट्या मुलांसाठी हे तुम्ही कसं काय करवलं मॅम? म्हणजे खूप शॉकिंग आहे, सरप्रायझिंग, अँड आय एम हॅपी की प्रत्येक मूल गेल्यानंतर सावधान पोझिशनमध्येच जात होतं, सगळ्यांना थँक्यू करत होतं. इव्हन आपल्यासारख्या मोठ्या माणसांकडनं सुद्धा हातामध्ये माईक दिला आणि स्टेजवर उभं केलं तरी आपल्याला घाबरल्यासारखं होतं. 3 मुलांनी गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर त्याचं इमिजिएट करेक्शन केलं गुड आफ्टरनूनमध्ये. म्हणजे याच्यासारखी गोष्ट, इतकी कॉन्फिडन्स लेवल मुलांची खूप छान होती. आणि टॉपिक सगळे चांगले होते. हॉस्पिटल टॉपिक होता, रेल्वे स्टेशन टॉपिक होता, स्वच्छता कशी ठेवायची, हॉस्पिटल टॉपिक होता, अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचा टॉपिक होता, शेप्सचा टॉपिक होता. या प्लेवे मेथडने मुलांना शिकवलं जातं आहे. थँक्यू मॅम. म्हणजे एक स्कूल तुम्ही अशी चालवली की कॉन्फिडन्स लेवल पाहून मला खूप आनंद झाला. आणि ही मेहनत एखाद्या महिन्याची होती का? ओनली 10 days. वाव, फंटास्टिक. असं वाटत नव्हतं आणि एकही मूल अडखळलं नाही मॅम. ऑल क्रेडिट गोज टू यू. खूप छान कार्यक्रम झाला आणि नशीबवान आहेत पॅरेंट्स पण, स्टुडंट पण. अशा ठिकाणी शिस्त कडक आहे मॅडमची, ते दिसत होतं प्रत्येक ठिकाणी आणि त्याचा फायदाच होता आयुष्यात. आत्ता ही मुलं इतकी छान स्टेजवर बोलत आहेत, पुढे जाऊन त्यांना नवीन नाही वाटणार. म्हणजे मॅडमने तो प्लॅटफॉर्म दिला आहे, तुम्हाला एक स्टेज तुमच्या मुलांसाठी अवेलेबल करून दिलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि छान सगळ्यांची. आणि असं नाही आहे की बऱ्याच वेळा असं होतं किंवा आपल्या लहानपणी आपल्या शाळेत असं व्हायचं की निवडक 5 मुलं 6-7 मुलं असायची, बट द 100% पार्टिसिपेशन इज द बेस्ट थिंग. मला आवडली. सगळ्या मुलांचं इक्वली पार्टिसिपेशन आहे, सगळी मुलं इक्वली बोलत आहेत, कॉन्फिडन्स लेवल वॉज फंटास्टिक आणि छान सगळा प्रोग्राम झाला. त्यात एक महत्त्वाची गोष्ट की नुसतं स्टेपवर गाणे नाही लावले, मुलांनी पोएम पाठ पण केल्या होत्या. ती सायमल्टेनियसली ॲक्शन पण करत होती, बोलत पण होती, कन्व्हर्सेशन पण करत होती आणि फ्लॉलेस खूप छान झालं. आणि सगळं क्रेडिट स्कूलला तुम्हाला सगळ्यांना जातं. आणि इतक्या छोट्या, आम्ही बऱ्याच स्कूलमध्ये गेलेली आहे, पण कौतुक आहे की इतक्या छोट्या मुलांकडनं इतकं सुंदर करून घेतलं आणि खरंच अभिमान आहे मॅडम ह्या गोष्टीचा. मला बराच वेळ झाला आहे, मी एवढंच बोलते. कॅरी ऑन मॅम, ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग. आणि असंच करत राहा.
असंच मला बोलवत राहा, मलाही फ्रेश झालं. आणि तो आपण म्हणतो ना, हाऊ इज द जोश वॉज व्हेरी हाय. एव्हरी स्टुडंटचा जोश खूप छान होता. माझा मुलगा सैनिक स्कूलला होता अँड माझा छोटा भाऊ पण सैनिक स्कूलला होता. तिथे मी तो जोश पाहिला होता. त्याच्यानंतर मला वाटतं की ज्या आपल्याकडच्या स्कूल आहेत तिथं हा प्रथमच मी पाहिला. तर जोश मुलांचा खूप हाय होता. असाच टिकवा मॅम. अँड फ्लॅग हाय आणि फ्लाय हाय आणि फ्लॅग असाच वरती ठेवा. बस मी आपल्याला शुभेच्छा देते आणि थँक्यू.